नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज तुम्ही तुमच्या मोबाईलमधून म्हणजे नारी शक्ती ॲपमधून ऑनलाईन पद्धतीने भरला असेल फॉर्म, तर तुम्हाला देखील अशा प्रकारचा नोटिफिकेशन दिसत असेल, की फॉर्म अजून पेंडिंग आहे असं. तुम्हाला जर असं वाटत असेल, की तुम्ही तुमचा फॉर्म चुकीच्या पद्धतीने भरला किंवा फोटो वगैरे चुकीचा अपलोड केला आहे, तर असं काहीही तुम्ही मनात घेऊ नका. कारण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सर्व काही तुमचे प्रश्न असतील ते कव्हर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर ज्यांनी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरला आहे, त्या सर्वांचे फॉर्म अशा प्रकारे पेंडिंग दाखवत आहेत. म्हणजे कोणाचाही फॉर्म अजून अप्रूव्ह झालेला नाही. कारण ज्यांनी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरले आहेत, त्यांच्या फॉर्मची अजून पडताळणी केलेलीच नाही. म्हणजे जे तुम्ही फॉर्म ऑनलाईन भरले आहेत, जे वरचे जे काही अधिकारी असतील ते फॉर्म आपला चेक करतील. त्यानंतरच आपला फॉर्म अप्रूव्ह किंवा रिजेक्ट केला जाईल. त्यामुळे त्या ॲपमध्ये तुम्हाला शो होईल, की आपला फॉर्म अप्रूव्ह झाला आहे की रिजेक्ट झाला आहे. पेंडिंग या ठिकाणी तुम्हाला दिसेल. जर अप्रूव्ह झाला असेल तर फॉर्म अप्रूव्हड असे पडेल आणि जर रिजेक्टेड असेल तर रिजेक्ट पडेल आणि त्याचं रिझनसुद्धा तुम्हाला समजणार आहे. त्यामुळे तुम्ही जर अशी भीती बाळगत असेल, की तुमचा फॉर्म चुकीच्या पद्धतीने अपलोड केला आहे किंवा काही आपलं चुकलं आहे, तर आता अशी भीती बाळगू नका. कारण याची अपडेट थोड्या दिवसात येईल. तर ती फॉर्मची अपडेट आल्यानंतर ज्यावेळी फॉर्म अप्रूव्ह किंवा रिजेक्ट होईल, त्यावेळी मी हा व्हिडिओ पुन्हा नवीन करून तुम्हाला सांगेन. त्याची अपडेट देईन. त्यामध्ये आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.